हॅलो, हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. सर्वप्रथम या ड्रेसबद्दल सांगते. हा ड्रेस आहे ना, हा एक कोऑर्ड सेट आहे. याला एका साईडला पॉकेट आहे. तर हा ड्रेस जो आहे हा माझ्या एका साडीचा शिवलेला ड्रेस आहे. याचं रिझन असं आहे, ही साडी कॉटनची होती, म्हणजे मलमलची. ह्याच्यावरती बागरू प्रिंट होतं. पण ही साडी जी होती ना, तर ही फक्त 5.5 मीटरची होती. त्यामुळे जरा थोडासा प्रॉब्लेम झालेला होता. तर तो जो पदर आहे तो आम्ही इकडे वापरला. तर ती 5.5 मीटरची साडी होती, त्यामुळे ती नेसता येत नव्हती. त्याच्या अगदी 1 किंवा 2च निर्या यायच्या. त्यामुळे ती चालायला वगैरे सगळ्यालाच खूप अवघड व्हायची. तर त्यामुळे ती साडी अशी मला वापरता येत नव्हती. मी ती 1-2दा नेसली आणि माझ्या जेव्हा लक्षात आलं की ही वापरणं आणि याच्यात चालणं आपल्याला काही शक्य नाहीये, तेव्हा याचा मी ड्रेस शिवायचा ठरवलं. आणि टेलरकडून ड्रेस शिवून घेण्याचा फायदा काय असतो माहिती का? एक तर मुळात तुम्हाला पाहिजे तसं डिझाईन, आता वी नेकची खूप फॅशन आहे ना, त्यामुळे पाहिजे तसं डिझाईन तुम्हाला शिवून घेता येतं, ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्यासारखे जे डावखरे लोक असतात तर त्यांच्यासाठी असा डाव्या बाजूला खिसा हा करून घेता येतो. कारण आम्हाला डाव्या हाताने चाव्या वगैरे हे करायची ठेवायची सवय असते डावखऱ्या लोकांना. त्यामुळे तुम्हाला तो ड्रेस असा कस्टमाइज करून घेता येतो. फुल्ली इलॅस्टिकेटेड अशी ही पॅन्ट आहे. स्लिम फिट पॅन्ट आहे. टॉप सुद्धा स्लिम फिट आहे. ए ज्याचा शेप असतो, ए नाही, स्ट्रेट कट असा आहे. तर आजचा विषय जो आहे तो माझ्या आणि तुमच्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, तो म्हणजे यूट्यूब ब्लॉगर्स. चला तर मग करूयात व्हिडिओला सुरुवात. चल, मी जेव्हा कुठेही कार्यक्रमाला जाते ना, तेव्हा माझी ओळख ही मी यूट्यूबर आहे असं करून दिली की पटकन कोणीतरी विचारतं, तुम्ही ब्लॉगिंग करता? तर मला सांगायला थोडंसं अवघड होतं की मी ब्लॉगिंग करत नाही. तर बेसिकली बऱ्याच जणांना यूट्यूबचे ब्लॉग्स आणि यूट्यूबच्या वरती असणारे वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ याच्यामधला फरकच कळत नाही. आणि मला बऱ्याच तायांनी आपल्या इथे कॉमेंट सेक्शनमध्ये पण सांगितलेलं होतं की ताई, तुमचं डेली रुटीन शेअर करा ना, तुम्ही एवढे ॲक्टिव्ह आणि फिट दिसतात. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तायांनो, मला जमेल तसं मी नक्की शेअर करेल हा माझा सगळा रुटीनचा व्हिडिओ. पण तो एक व्हिडिओ असेल, ते डेली ब्लॉग्स नसतील. तर मुळात ब्लॉगिंग म्हणजे काय? जे डेली व्लॉग्स म्हणजे व्हिडिओ लॉग्स, जे लोक डेली त्यांच्या दिनचर्येचा भाग हा त्यांच्या प्रेक्षकांना बनवतात. म्हणजे आपल्या प्रेक्षकांच्या समोर आपली जी दिनचर्या आहे ते जे लोक मांडतात त्यांना म्हणतात ब्लॉगर्स. ते रोज एक व्हिडिओ टाकतात. मग तो त्यांच्या दिनचर्येचा व्हिडिओ असतो. म्हणजे जर गृहिणी असतील तर त्या स्वयंपाक काय करतात, घरातली साफसफाई कशी करतात, त्यांचे जर छोटे मुलं असतील तर त्यांच्या झोपण्याच्या उठण्याच्या वेळा, त्यांना शाळेत सोडवण्याच्या आणण्याच्या वेळा, नवऱ्याचं कामावरती जाणं, मग नवऱ्याला दिलेला टिफिन, मुलांना दिलेला टिफिन, या संदर्भ जे व्हिडिओ असतात, ह्या संदर्भातले जे व्हिडिओज असतात. आणि रोज जे होणाऱ्या स्वयंपाक असतो, म्हणजे त्याला रेसिपी म्हणतात. आज केली पनीरची भाजी, आज केलं अननसाचं रायतं, अशा टाईपचे जे व्हिडिओ असतात तर त्याला रेसिपी म्हणतात. आणि अशा पद्धतीचे व्हिडिओज हे ब्लॉगर ज्या असतात, ज्या बायका असतात, ज्या होम मेकर असतात, हाऊसवाईफ नाही म्हणणार मी, होम मेकर असतात, तर त्या शेअर करत असतात. त्याला म्हणतात ब्लॉगिंग. आणि जे कधीतरीच असा पूर्ण सेटअप करून, व्यवस्थित स्टुडिओ करून आणि काही वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओज करतात, तर त्यांच्या व्हिडिओचं कॉन्टेंट हे डेली लाईफ नसतं. त्यांच्या व्हिडिओचं कॉन्टेंट हे वेगवेगळ्या जॉनरमधलं असतं. म्हणजे ब्लॉगिंगमध्ये काही जण मेकअप आर्टिस्ट पण असतात, काही जण म्हणजे मला मेकअपची अशी ऑर्डर मिळाली, ब्रायडल ऑर्डर होती आणि मग मी तिच्यासाठी काय काय तयारी केली, अशाही पद्धतीचे असतात. गेल्या काही वर्षांपासून ॲक्टर आणि ॲक्ट्रेसेस, संभावना सेठ तुम्हाला आठवत असेल तर, अशा पद्धतीचे बरेच, रतन राजपूत पण होती, अशा पद्धतीचे बरेच ॲक्टर आणि ॲक्ट्रेस हे
ब्लॉगिंग करत आहेत, म्हणजे त्यांच्या डेली लाईफचा, त्यांच्याकडे ऑलरेडी पहिल्यापासून लोक, ते सेलिब्रिटी होते त्यामुळे लोक त्यांना ओळखत होतेच, तर त्यांनी लोकांना आपल्या व्हिडिओचा पार्ट बनवलं, त्यांचे जे फॅन्स होते त्यांना त्यांनी आपला ऑडियन्स बनवलं आणि अशा पद्धतीने त्यांनी व्हिडिओज सुरू केले. पहिला व्हिडिओ यूट्यूबवरती 2005 साली करीम नावाच्या एका माणसाने 5 सेकंदाचा व्हिडिओ टाकलेला होता झू मधला. तो एका हत्तीच्या समोर उभा आहे आणि त्याने सांगितलं की बघा मी अशा अशा झू मध्ये आलेलो आहे आणि मी अशा हत्तीच्या समोर उभा आहे. आणि तेव्हापासून व्हिडिओज किंवा ब्लॉगिंग हे सुरू झालं. मुळातच बऱ्याच लोकांना, म्हणजे माझ्यासारखे जे लोक असतात ना, तर माझ्यासारखे बऱ्याच लोकांना हे प्रत्येक विषयावरती ही माहिती काढायला आवडतं. आणि आता हे इंटरनेटमुळे खूप सोपं झालेलं आहे माझ्यासाठी, त्यामुळे मला प्रत्येक विषयांवरची अशी एक व्यवस्थित ऑथेंटिक माहिती काढायला आवडतं. म्हणजे आता जेव्हा ब्लॉगिंग हा विषय निघाला तर पहिला ब्लॉग कोणी केला इथपासून तर इंडियातले फेमस ब्लॉगर्स, यूट्यूबर्स कोण आहेत इथपर्यंत मला माहिती काढायला आवडतं. आणि मग ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायला आवडते, कारण तो माझ्या कॉन्टेंटचा प्रकार आहे. म्हणजे मी कुठल्याही विषयावरती जेव्हा बोलते, कुठल्याही विषयांवरती जेव्हा काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते, तेव्हा ते मी माहिती काढून आणि ते तुमच्यापर्यंत आणलेलं असतं. पण ब्लॉगिंगमध्ये मात्र तसं होत नाही. तुमची दिनचर्या ही तुम्ही लोकांच्या समोर पब्लिक करता, है ना. आणि ते मला अजून तरी असं वाटतंय की मला ते शक्य होणार नाही. जसं जमेल तसं मी नक्की करेन. पण ज्या होममेकर्स आहेत, ज्या हे अशा प्रकारचे ब्लॉग्स बनवतात, तर त्यांचं मला खरंच मनापासून कौतुक वाटतं. कारण तो कॅमेरा घेऊन जाणं, रेसिपी शूट करणं, मग परत मुलांच्या डब्याच्या वेळेला तो कॅमेरा परत सेट करणं, मग मी उठले, मग मी झाडलं, तिथे प्रत्येक ठिकाणी, म्हणजे घरात बाथरूम पासून, बेडरूम पासून, किचन पासून, देवघरापर्यंत सगळीकडे तो कॅमेरा फिरवणं आणि तो थोड्या वेळाने फिरवत आणि अशा पद्धतीने ते व्हिडिओज शूट करणं. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो की पॉईंट असतो सगळ्या ब्लॉगिंग मधला, तो म्हणजे एडिटिंग करणं. आणि हे ह्या सगळ्या होममेकर्स ज्या आहेत किंवा हे सगळे जे ब्लॉगर्स जे आहेत ते अतिशय लिलयापणे पार पाडतायत त्यांची जबाबदारी. त्यामुळे मला त्यांचं खरंच कौतुक वाटतं. पण मला तरी सध्या आत्ता जमेल असं वाटत नाही. पण जसं जमेल तसा मी हा व्हिडिओ, मी सकाळपासून रात्रीपर्यंत माझं दिनचर्या कशी असते, हा व्हिडिओ नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन. तुम्हाला माहिती आहे की आशिष चंचलानी आणि भुवन बाम हे सुरुवातीचे यूट्यूबर्स आहेत. खूप पूर्वीपासून ते यूट्यूबचं कंटेंट करतात. बाय द वे माझ्या चॅनलला सुद्धा जवळपास 9 ते 10 वर्ष झालेले आहेत बरं का. तुम्ही एकदा चॅनलच्या हिस्ट्रीमध्ये जाऊन पहा. त्यामुळे असे वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज माझे असतात. 700च्या वर माझे व्हिडिओज आहेत आणि प्रत्येक व्हिडिओ हा वेगळा आहे. माझे व्हिडिओज जनरली रिपीट होत नाही. म्हणजे मी त्या मंदिरात जरी दुसऱ्यांदा गेलेले असेल तरी त्या दुसऱ्यांदा जाण्यामागे सुद्धा काहीतरी वेगळं असं कॉन्टेंट देण्याचा माझा प्रयत्न असतो. त्यामुळे माझे व्हिडिओज वेगवेगळे असतात. 700 जर मी व्हिडिओ केलेले आहेत, 700च्या वर आहेत. कितीतरी व्हिडिओ माझे, मला जेव्हा एडिटिंग वगैरे नीट येत नव्हतं किंवा कधी कधी कॅमेऱ्याची स्पेस ही फुल झालेली आहे त्यामुळे व्हिडिओज उडालेले पण आहेत, असं सुद्धा झालेलं आहे. असे धरून सुद्धा 700च्या वर व्हिडिओज आहेत. एवढ्या सगळ्या कॉन्टेंटसाठी खूप एनर्जी लागते, खूप मनाची एकाग्रता लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप सारा विल पॉवर लागतो, आत्मविश्वास लागतो आणि पॉझिटिव्हिटी लागते. आणि ती सगळी पॉझिटिव्हिटी आणि ती जी सगळी एनर्जी असते ना, ती मला तुमच्याकडनं, ऑडियन्सकडनं मिळत असते. त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना थँक्यू. बाय द वे, तुम्ही जर आज माझा पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर मिनल अद्वैत या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येत राहतील. तर पुन्हा एकदा विषयाकडे वळूया. तर हे जे ब्लॉगर्स असतात, म्हणजे तुम्हाला जर अवतार पिक्चर आठवत असेल तर अवतारमध्ये त्याला एका मिलिटरीच्या तर्फे एका विशिष्ट उद्देशासाठी पाठवलेलं असतं वरती, पॅन्झोरा का काय जे असतं त्या ठिकाणी, त्याला तिथे पाठवलेलं असतं आणि तिथून त्याला असं सांगितलेलं असतं की तुझा डेलीचं जे हे आहे लॉग इन आणि लॉग आउट, म्हणजे तू मनुष्य रूपामध्ये जेव्हा येशील तेव्हा रोज काय घडलं हे येऊन आणि व्हिडिओवरती सांगायचं, है ना. तर तुम्हाला माहिती आहे की हे जे ब्लॉग्स जे असतात किंवा ब्लॉग जे असतात
इट्स अ टाईप ऑफ डायरी रायटिंग. म्हणजे हे डायरी लिहिण्यासारखं असतं की मी आजची माझी दिनचर्या काय झाली हे मी रात्री डायरीमध्ये लिहून टाकणं, की आज दिवसभरामध्ये काय काय घडलं, माझे कोणाशी वाद झाले का, माझं कोणाशी काही बोलणं झालं का, मी आज काय नवीन रेसिपी ट्राय केली, मी आज घर कसं आवरलं, किंवा मी कोणाशी काय बोलले, कोणत्या आठवणी झाल्या, कोणत्या आठवणी निघाल्या, कोणत्या कार्यक्रमाला मी गेले होते, कोणाची माझी भेट झाली आणि कोणाबद्दल मला काय वाटतं, हे सगळं डायरीमध्ये लिहिणं हे एक प्रकारचं ब्लॉगिंग असतं. कारण तिथे व्हिडिओच्या ऐवजी तुम्ही रायटिंगमध्ये लिहितात आणि मग अशा पद्धतीने तुम्ही जे लिहितात तर त्या लिहिण्यासाठी ब्लॉग हे फेमस झाले. म्हणजे ब्लॉग ज्याच्यातनंच आलं, म्हणजे थोडक्यात लिखाण. हां, त्याच्यामध्ये तुमचं लिखाण हे डेली डायरीचं असू शकतं, नाहीतर मग कथा, कविता, तुमचे लेख वेगवेगळ्या विषयांवरचे असं असू शकतं, नाहीतर मग तुम्हाला जे आवडेल ते निसर्ग चरित्र, सगळ्या निसर्गाचं वर्णन, प्राणी पक्ष्यांची तुम्हाला आवड असेल तर त्याच्याबद्दलची माहिती, जी कुठली माहिती असेल ती जेव्हा तुम्ही लिहून काढतात तर त्याला म्हणतात ब्लॉग. बाय द वे, माझा एक ब्लॉग पण आहे बरं का. माझ्या ब्लॉगचं नाव आहे ओनली मिनल. ओनली विमल सारखं वाटतं ना, पण माझं ते ओनली मिनल हे ब्लॉगचं नाव आहे. ब्लॉगरवरती जाऊन नक्की भेट द्या. मी काय आत्तापर्यंत लिखाण केलेलं आहे तुम्हाला ते वाचायला मिळेल. तर पुन्हा एकदा वळूयात ब्लॉगिंग या विषयाकडे. तर जे तुम्ही ह्याच्यामध्ये लिहितात, जे तुम्ही ब्लॉगमध्ये लिहितात, तर बरेच जण त्यांचे लेख, कविता वगैरे जे असतात ते ब्लॉगिंग थ्रू सुद्धा सांगत असतात. त्याच्यासाठी डेली व्हिडिओ करणं ही एक अट असते, कारण तुमच्या ऑडियन्समध्ये, तुमच्या ह्याच्यामध्ये खंड पडायला नको. लोकांना कशी सिरियलची आवड असते आहे की नाही, बायकांना कशी मराठी सिरियलची आवड असते, हा नवीन प्रकारचे हे सिरियल्सच आहे. रोजच्या एपिसोडमध्ये काय झालं, आज माझ्याकडे कोणते पाहुणे आले होते आणि आज मी कशी बागेमध्ये गेले होते, किंवा आज मी कशी कुठल्या मार्केटमध्ये गेले होते, मी काय खरेदी केली, हे सांगणं हे ब्लॉगिंगमध्ये येतं. तर अशा पद्धतीने ब्लॉगिंग हे होत असतात. सुरुवातीच्या युट्यूबर्स जे आहेत ना, त्याच्यामध्ये निशा मधुलिका आंटी ज्या आहेत, मला त्या खूप आवडतात. तर त्यांच्या रेसिपी मी बघायच्या आणि त्यांच्या रेसिपी पाहून मी छोले भटोरे वगैरे ह्या गोष्टी ज्या होत्या हे ट्राय करायला लागले, कारण त्यांच्या रेसिपी ह्या खूप ऑथेंटिक असतात. आणि मग आपल्याकडे मधुराज रेसिपी वगैरे हे चॅनल सगळे सुरू झाले, पण तेव्हाही निशा मधुलिका आंटींच्या रेसिपी मात्र मी सुरुवातीपासून फॉलो करत आलेले आहे. तुम्हाला माहिती आहे का की व्हिक्टोरियन काळामध्ये पूर्ण युरोपमध्ये ज्या ह्या व्हिक्टोरियन काळातले, म्हणजे मेडिटेरियन सी, म्हणजे जो समुद्र आहे, भूमध्य समुद्र, त्याच्या वरच्या जे देश आहेत सगळे युरोपचे, म्हणजे फ्रान्स असो किंवा ग्रेट ब्रिटन असो, म्हणजे UK असो, युनायटेड किंगडम असो, किंवा बाकीचे जे सगळे जर्मनी वगैरे हे सगळे जे देश आहेत, पोलंड वगैरे, तर ह्या देशांमध्ये हा जो सगळा काळ होता, तिथे प्रत्येक ठिकाणी राजे किंवा राण्या असं होतं. तर हा जो सगळा काळ होता ना, तर हा ख्रिश्चन प्रभावाचा काळ होता इटली वगैरे ह्या देशांमध्ये. तर तिथे ह्या ज्या हाऊसवाईफ असायच्या, म्हणजे व्यवस्थित नोबल घरातल्या ज्या हाऊसवाईफ असायच्या, त्यांच्यासाठी काही गोष्टी या कंपल्सरी असायच्या. त्याच्यामध्ये एक कंपल्सरी गोष्ट होती ती म्हणजे डायरी, टू मेंटेन अ डायरी. त्याच्यामध्ये त्या डायरीमध्ये मग साहजिकच त्यांचं लग्न झाल्यापासून तर त्यांना प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवली जायची आणि त्या डायरीवरती अंमल किंवा अंकुश हा त्यांच्या नवऱ्याचा असायचा. कळलं तुम्हाला आता की डायरी मेंटेन करणं हे किती किती हे होतं, तिथे कंपल्सरी होतं. मधल्या काळामध्ये जूनच्या वरती जे अत्याचार झाले त्याच्यामध्ये ॲना फ्रँकची डायरी ही पण खूप फेमस डायरी आहे. पुन्हा एकदा डायरी या विषयाकडे वळूयात. तर त्याच्यामध्ये त्यांच्याकडे ना रेसिपी लिहून ठेवणं हे मॅन्डेटरी असायचं. आणि वेगवेगळ्या, म्हणजे त्यांच्या घरातल्या ज्या सासवा असायच्या, त्यांच्या घरातल्या ज्या आज्या असायच्या, तर त्यांच्या डायऱ्या वाचणं आणि त्यांच्या डायऱ्यांमध्ये ते जे त्यांनी रेसिपी लिहून ठेवलेली असायची, ती रेसिपी तशीच्या तशी फॅमिलीची रेसिपी म्हणून ती फॉलो केली जायची. आणि मग ती आपल्या आईकडनं किंवा आजीकडनं ही मुलीला मिळायची आणि तशा पद्धतीने, किंवा तिची आजे सासू असेल तिच्याकडनं त्या सुनेला मिळायची. ती तशीच्या तशी रेसिपी त्या सुनेला फॉलो करावी लागायची, कारण ती त्या घराची मॅन्डेटरी रेसिपी असायची. एक कणभर मीठभर, आपल्याकडे आज्यांचं कसं असतं की अर्धी वाटी रवा, चिमूटभर हिंग,
चिमूटभर मीठ, असं इवलस असंच अशी जी हे असते आपल्याकडे प्रमाण जे असतं ते अशा पद्धतीचं असतं. उगीच एवढंच दाखवायला म्हणून केशर असं जे असतं तसं चालायचं नाही. ते व्यवस्थित प्रमाणामध्ये लिहिलेलं लागायचं आणि म्हणून ती डायरी मेंटेन केली जायची. त्या डायरीमध्ये खरं खरं लिहिलं जायचं. मग त्याच्यामध्ये बरेचसे सिक्रेट्स असायचे आणि ते सिक्रेट्स हे नवऱ्यापर्यंत किंवा राजापर्यंत किंवा राणीपर्यंत पोहोचायचे. त्यामुळे त्या डायऱ्या ज्या असायच्या त्या एका अर्थाने आत्मघातकी पण असायच्या. त्यामुळे डायरी ही गोष्ट मला खूप पूर्वी कोणी सांगितलेलं होतं की डायरी लिहिणं, डायरी लिहायला पाहिजे. माझ्या 2 मैत्रिणींनी, बहिणींनी, नातेवाईकांनी वगैरे सांगितलेलं होतं. मी पहिले काही दिवस डायरी लिहिली, पण माझ्या नंतर असं लक्षात आलं की दिवसभरामध्ये जे घडतं ते मी लिहू नाही शकत किंवा त्याचा एवढा ट्रॅक मला ठेवणं शक्य नाही आहे. म्हणून मी ती डायरी पुढे मेंटेन केलेली नाही आणि अशा पद्धतीने त्या रेसिपीज त्या फॅमिलीकडे जायला लागल्या डायरी थ्रू किंवा ते सिक्रेट्स त्या फॅमिलीमधल्या लोकांना पुढे ज्यांनी डायरी वाचल्या त्यांना ते सिक्रेट्स कळायला लागले. तर असाच एक मेरिल स्ट्रीपचा पण पिक्चर होता, ब्रिजेस ऑन मॅडिसन काउंटी. त्याच्यामध्ये तिची जी डायरी असते तर त्यातनं त्या मुलांना आईबद्दलचे काही सिक्रेट्स कळतात. तर अशी ती डायरी ही मेंटेन केली जायची किंवा अशी डायरी लिहिण्याची सवय एक नोबल हाऊसवाईफ हिने डायरी मेंटेन करणं हे कंपल्सरी असायचं. आणि त्यातनं आताचा नवीन जे व्हर्जन आहे ते आहे व्लॉगिंग. त्यातलंच ते व्हर्जन आहे. मी सकाळपासून रात्रीपर्यंत काय केलं हे सांगणारं जे व्हर्जन आहे त्याला म्हणतात व्लॉगिंग. तर आजचा हा एक पूर्ण माहितीपूर्ण असा व्हिडिओ होता. हा व्लॉग अजिबात नव्हता, कारण व्लॉगिंग करणं अजून तरी मला शक्य नाही. कारण रोजची दिनचर्या सांगण्यापेक्षा मी आज काय भात केला किंवा मी आज झाडझूड कशी केली, मी बाथरूम कसं केलं, त्याच्याऐवजी काचेच्या बाटल्यांचे लेबलं कसे काढायचे अशा टिप्स मला देणं जास्त तुम्हाला योग्य वाटतं. कारण डेली ह्याच्यामध्ये हे सगळं तुम्हाला इतकं मेंटेन करता येत नाही, कारण मनाचं कॉन्सन्ट्रेशन हे एकाच ठिकाणी होऊ शकतं, नाहीतर मग चित्त माझं बारांगळ अशी अवस्था होते. ब्लॉगिंगमुळे मला माझं जे स्वतःचं प्रायव्हेट लाईफ आहे ते मेंटेन राहावं असं वाटतं. कारण काही दिवसांनी या सगळ्या गोष्टींची या यूट्यूबर्सला किंवा या ब्लॉगर्स ज्या बायका आहेत त्यांना इतकी सवय होऊन जाते. प्रत्येक गोष्ट तुम्ही जेव्हा पब्लिक करत जातात तेव्हा त्याला काहीतरी मर्यादा हवी असते, है की नाही. प्रत्येकाचं म्हणजे फॅमिलीतल्या लोकांचं सुद्धा एक लाईफ असतं, त्यांचं सुद्धा एक प्रायव्हेट लाईफ असतं. मी कितीतरी यूट्यूबर्स असं बघितलेलं आहे की त्यांचं लग्न झाल्यापासून, त्यांच्या प्रेग्नन्सीपासून तर त्यांच्या छोट्या मुलांपर्यंत त्यांनी सगळं लाईफ हे पब्लिक करून टाकलं. आणि मग त्यानंतर ते मुलंसुद्धा इतके कॅमेरा कॉन्शियस झालेले आहेत की प्रत्येक गोष्ट कॅमेऱ्याकडे पाहून बोलली जाते किंवा प्रत्येक गोष्ट ही कॅमेऱ्याशी सांगितली जाते. तर यामुळे तुमचं जे नॅचरल जे नॉर्मल लाईफ आहे ते राहत नाही असं मला वाटतं. असं मी बघितलेलं आहे यूट्यूबर्सच्या बाबतीत. आणि मग मुलांचं जे बालपण असतं ते हरवतं, हो की नाही. आणि त्यांची जी प्रायव्हसी असते ती सुद्धा डिस्टर्ब होते की नाही, मला असं वाटतं. त्यामुळे ह्या सगळ्या ब्लॉगर्सने पण ह्याबद्दल विचार केला पाहिजे की आपले मुलं ही आपली प्रॉपर्टी आहे असं म्हणून जे बायका वागतात तर त्याच्यावरती सुद्धा कुठेतरी एक अंकुश असला पाहिजे. हा एक वेगळा विषय मी आज तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला आणि नेहमीप्रमाणे एका साध्या सुध्या अशा अटायरमध्ये बसलेले होते. कॉटनचा ड्रेस आहे, कम्फर्टेबल असं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करून मला नक्की सांगा. तुम्हाला या गोष्टींची माहिती होती का ते पण कॉमेंट करून मला सांगा. तुम्हाला बाय द वे माहिती आहे का, सौरव जोशी हा भारतातला एक महत्त्वाचा ब्लॉगर आहे आणि तो सौरव जोशी हा स्केचेस सुद्धा खूप सुंदर करतो. म्हणजे त्याचं आर्ट सुद्धा खूप छान आहे. मला पहिल्यांदा मी जेव्हा हे लॉकडाऊनमध्ये ब्लॉगिंग याच्याबद्दल माहिती झालं आणि लॉकडाऊनमध्ये जेव्हा सगळ्यांनाच भरपूर वेळ होता तेव्हा हे जे व्हिडिओज बघितले गेले तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की हे थोडंसं बोर आहे. कारण पण जेव्हा स्केचेस मी बघितले तेव्हा मला त्याचं खरंच खूप कौतुक वाटलं. आणि हे सगळे लोक खूप मेहनत घेतात त्याच्याबद्दल आणि त्याच्यासाठी जो मेहनत आणि पेशन्स लागतो तो त्यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांचं खरंच कौतुक वाटतं मला मनापासून. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करून मला नक्की सांगा. तुम्हाला ही माहिती होती का ते पण कॉमेंट करून मला नक्की सांगा. धन्यवाद. मीनल अद्वैत. आणि बाय द वे सबस्क्राईब करा हा नक्की आणि तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींपर्यंत, तुमच्या नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे. मीनल अद्वैत.